आपल्या सर्वांनाच पैशाची जाणीव आहे. फक्त जाणीवच नाही तर आपला पैशावर जीव आहे म्हणायलाही हरकत नाही. कारण पैसे आहेतच तेवढे महत्त्वाचे. पैसे असतील तर जीवन कसं सरळ सोपं होऊन जातं आणि नसतील तर छोट्या छोट्या गोष्टीही विनाकारण त्रास देतात. पण ज्यावर आपला एवढा जीव आहे आणि जे पैसे एवढे महत्त्वाचे आहेत ते वाचवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण काही करतो का? म्हणजे आपली पूर्ण खटाटोप आहे पैशांसाठीच. पण अशा काही सोप्या सरळ गोष्टी आहेत का ज्याने माझी खटाटोप कमी होईल आणि पैसे जास्त वाढतील? तसे पैसे वाचवण्याचे खूप सारे मार्ग आहेत, पण त्यामध्ये तेवढीच तडजोडही आहे आणि गुंतागुंतही आहे. आज आपण माहिती असलेले आणि काही नवीन, कदाचित जे आपल्या लक्षातही येत नाही की अशा मार्गानेही आपण पैसे वाचवू शकतो आणि वाढवू शकतो, अशा उपायांबद्दल बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काहीही वेगळं करण्याबद्दल बोलणार नाही आहोत. कुठलीही तडजोड नाही किंवा काहीही अवघड नाही आहे. त्यामध्ये कसं आपण आणखी चांगलं करू शकतो ते बघणार आहोत. यासाठी तुम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएट किंवा PhD असण्याची गरज नाही. फक्त गोष्टी किती सोप्या असतात किंवा किती सोप्या होऊ शकतात त्याही सोप्या पद्धतीने ह्याला आपण या व्हिडिओमध्ये महत्त्व देणार आहोत. ह्याला आपण स्मार्ट वर्क ही म्हणू शकतो. कदाचित तुम्ही म्हणाल, आम्हाला माहिती आहेत पैसे कसे वाचवायचे किंवा पैसे वाचवण्याचे मार्ग. हो, पण आपण त्याचा अवलंब करतो का? माहिती असूनही आजपर्यंत आपण पैसे वाचवलेत का? गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे. तळं साचेल की नाही किंवा कधी साचेल माहिती नाही, पण आपली घागर नक्की भरेल यात दुमत नाही. सर्वात पहिलं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण पैसे खर्च करतो कुठे. म्हणजे आपण एक नोंद ठेवली पाहिजे आणि आपण हे एखादा महिना तरी करून पाहिलं पाहिजे. म्हणजे याचं महत्त्व आपल्याला समजेल. जवळपास आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे, तर आपण खूप साऱ्या बजेटिंग ॲपची मदत घेऊ शकतो किंवा सिंपल एक स्प्रेडशीट एक्सेलची वापरू शकतो किंवा वही पेन ही सर्वोत्तम मी तर म्हणेन सुरुवात करण्यासाठी. आपले सगळे खर्च, चहापानापासून ते किराणा, बिल्स, मोबाईल, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल वगैरे वगैरे, आणि त्यानुसार प्रत्येक गोष्टीला गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च होणार नाहीत किंवा एखाद्या महिन्यात कमीमध्ये शक्य होईल का हे पाहू शकतो. खूप सारे खर्च आपण अकारण करत असतो, फक्त सवयीचा भाग म्हणून. त्यामध्ये गरजेचं किंवा महत्त्वाचं असं काही नसतं आणि अकारण खर्च लक्षात आले की ते आपल्याला बंद करावे लागत नाहीत, ते आपोआप बंद होतात. पण त्यासाठी अगोदर आपल्या लक्षात अकारण खर्च आले पाहिजेत आणि अकारण खर्च लक्षात येण्यासाठी आपण आपल्या खर्चाची नोंद ठेवली पाहिजे. त्यामुळे स्पष्ट दिसेल की काय गरजेचं आहे आणि काय अकारण आहे. इथे आपण गरजेच्या खर्चावर तडजोड करत नाही आहोत, फक्त काय अकारण आहे त्याकडे लक्ष देतोय. आणि असं केल्याने आपल्या हेही लक्षात येईल की काही गरजेचं आहे त्याकडे आपण दुर्लक्ष तर करत नाही किंवा त्यासाठी कमी खर्च तर करत नाही. कारण अकारण होणारा खर्च वाचवणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त गरजेच्या ठिकाणी पैसे खर्च करणं महत्त्वाचं आहे. या पॉईंटचं महत्त्व मी माझ्या दुसऱ्या स्टुडंटसाठीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे. तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी देईन. अशा प्रकारे आपल्या गरजेच्या आणि अकारण होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवल्याने आपल्या लक्षात येईल की आपल्या गरजेसाठी पैसे किती लागतात आणि उरलेले पैसे आपण बचत करून विश्वसनीय ठिकाणी, जिथे चांगल्या प्रकारचा परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवू शकतो. आणि गुंतवणूक ही एक प्रकारचा महत्त्वाचा खर्च आहे असे समजा. छोट्या छोट्या रकमाही दीर्घकाळामध्ये खूप मोठा परतावा देऊ शकतात. एवढा मोठा परतावा की त्याबद्दल आपण कधी विचारही केला नसेल. आता हा व्हिडिओ गुंतवणुकीबद्दल नाही, त्यामुळे कुठे आपण विश्वसनीय ठिकाणी गुंतवणूक करू शकतो किंवा गुंतवणुकीचे कुठले पर्याय आहेत त्याबद्दल इथे मी बोलणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण पैसे कसे सोप्या पद्धतीने वाचवू शकतो आणि फक्त वाचवूच नाही तर वाचवलेले पैसे काहीही न करता कसे वाढवू शकतात त्याबद्दल बोलत आहोत. आपले पैसे खूप साऱ्या मार्गाने जात असतात आणि बऱ्याचदा काही गोष्टींचा आपल्याला फायदाही नसतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे मोबाईल असतो साधा, पण त्याला आपण महिन्याला 250 रुपयाचा रिचार्ज करतो.
पण साध्या मोबाईलसाठी ज्यावरती इंटरनेट आपण वापरू नाही शकत त्याला 250 रुपयाच्या रिचार्जची गरज आहे का? तर नाही. आणि स्मार्टफोनवाल्यांसाठी आपल्याकडे खूप सारे वेगवेगळे सबस्क्रिप्शन असतात, ते कधी आपण बघतही नाही. पण पेमेंट वर्षातून एकदा असतं, त्यामुळे त्याची जाणीवही होत नाही. किंवा जिम मेंबरशिप, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पूर्ण वर्षाची फीस भरतो आणि 8 दिवस फक्त जातो. असं हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल असं नाही, पण बऱ्याचदा असंच होतं. किंवा दुसरं कुठलं सबस्क्रिप्शन असेल ते आपण वापरतही नाही, पण इग्नोर करतो, वर्षाला 200 रुपयेच राहत, जाऊ दे. इथे सांगायचा मुद्दा हा की हे जे छोटे छोटे अकारण होणारे खर्च आहेत किंवा वाया जाणारे पैसे आहेत, हे पैसे आपण गुंतवणुकीकडे वळवू शकतो आणि छोट्या छोट्या रकमा गुंतवू शकतो. परत मी इथे गरजेच्या वस्तूंवर तडजोड करण्याबद्दल बोलत नाही. हे सबस्क्रिप्शन्स कोणासाठी महत्त्वाचे असू शकतात किंवा हा खर्च मौल्यवान असू शकतो, पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का नाही ते पाहिलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे घरीच जेवण बनवा. तुम्ही म्हणाल आम्ही घरीच जेवण बनवतो, म्हणजे आपण जर महिन्याला 4-5 वेळा बाहेर जात असू जेवायला, तर 2 वेळा बाहेर जावं आणि बाकीचे 2-3 वेळा आपण घरीच सामान आणून मस्त जेवण बनवू शकतो. त्यामुळे खर्चच कमी होईल असं नाही, तर आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. म्हणजे फक्त बाहेरचे जेवणाचे पैसेच वाचतील असं नाही, तर डॉक्टरची फीस आणि मेडिसिन्सचे बिल्सही कमी होतील. मागचा मुद्दा होता कुक स्मार्ट, हा आहे शॉप स्मार्ट. आपला महत्त्वाचा खर्च होतो तो आपल्या गरजेच्या महिन्याच्या वस्तूंच्या खरेदीवर. म्हणजे आपण ऑनलाईन खरेदी करत असू किंवा ऑफलाईन, तर आपण पाहिलं पाहिजे की सेम क्वालिटीची वस्तू मला दुसरीकडे कुठे स्वस्तात मिळते का, किंवा एखादी वस्तू आपल्याला मोठ्या प्रमाणात लागत असते, तर आपण पाहिलं पाहिजे की जास्त क्वांटिटी घेऊन मी स्वस्तात खरेदी करू शकतो का. याला बल्क बाईंग म्हणतात. यामध्ये खूप पैसे वाचतात. किंवा काही बँक्स किंवा क्रेडिट कार्ड्सही ऑफर देतात खरेदीसाठी, त्याही काही ऑफर्स आहेत का आपण पाहिलं पाहिजे. पण एक इम्पल्स बाईंग म्हणून आहे, म्हणजे काहीतरी दिसलं आणि इच्छा झाली म्हणून खरेदी केलं, ते टाळलं पाहिजे. आपण मागच्या पॉईंटमध्ये क्रेडिट कार्ड्सच्या ऑफरबद्दल थोडंसं बोललो, पण उगाच ऑफर आहे म्हणून खरेदी करायची नाही. तर मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खरेदी करण्यासाठी काही ऑफर आहे का, तर क्रेडिट कार्डचा वापर मी करणार, नाहीतर कॅश किंवा डेबिट कार्डने पेमेंट केलेलं चांगलं. आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर आपण क्रेडिट कार्डचं बिल पूर्ण पे केलं पाहिजे, मिनिमम पेमेंट ड्यू नाही. मिनिमम पेमेंट ड्यू म्हणजे काय, किंवा त्याचं व्याज कसं वाढत जातं, किंवा क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे याबद्दल मी एक सविस्तर विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा या व्हिडिओच्या शेवटी देईन. आपल्या सर्वांकडेच इलेक्ट्रिसिटी आणि गॅसचं कनेक्शन आहे, तर आपलं जे महिन्याचं इलेक्ट्रिसिटी किंवा गॅसचं बिल येतं तेही आपण थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. म्हणजे जिथे गरज नाही तिथे बल्ब, फॅन, TV किंवा इतर उपकरणे बंद करणे, या छोट्या छोट्या वीज वाचवण्याच्या सवयी आपलं बिल मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. जसं आपलं महिन्याला बिल जर 2000 रुपये येत असेल आणि पुढच्या महिन्यात जर 1500 किंवा 1800 आलं, तर ते 500 किंवा 200 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही काही वेगळं केलं का, किंवा काही त्याग केला का. म्हणजे गरज असताना बल्ब बंद केला किंवा फॅन बंद केला किंवा TV बंद केली का, तर नाही. फक्त जेव्हा गरज नाही तेव्हा न चुकता बंद केले. आता तुम्ही म्हणाल ह्या काही सांगायच्या गोष्टी आहेत का, पण आपण बल्ब चालू दिसला तरी तसंच दुर्लक्ष करतो किंवा इतर उपकरणे चालूच ठेवतो. म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, म्हणजे पैसे वाचवणे म्हणजे एक प्रकारचे पैसे कमावणेच आहे. आपला कित्येकदा मूड खराब असतो किंवा आपण इमोशनली डाऊन असतो, तेव्हा आपण त्या खराब मूडपासून डिस्ट्रॅक्शन म्हणून शॉपिंगकडे वळतो किंवा काहीतरी खर्चिक करतो. त्यामुळे तात्पुरता आपला मूड ठीक होऊ शकतो, पण ही अकारण झालेली खरेदी आपला खर्च वाढवते आणि हा वाढलेला खर्च आपला मूड परत खराब करू शकतो. त्यामुळे मूड खराब असेल तर शॉपिंगशिवाय आपण दुसरे पर्यायही एक्सप्लोर करू शकतो मूड ठीक करण्यासाठी. आधीच मूड खराब आणि त्यावर झालेला हा अकारण खर्च, याला आपण डबल व्हॅमी किंवा दुहेरी धक्का म्हणू शकतो. अशा प्रकारे आपला मूड ठीक करण्याला रिटेल थेरपी म्हणतात. ही रिटेल थेरपी आपण टाळली पाहिजे. आपल्याकडे गरज नसलेल्या वस्तू घरी पडून असतात, त्या आपण गोळा करून
त्यांना विकू शकतो आणि त्यामुळे थोडे पैसे येतील. फक्त गरज नसलेल्या वस्तू, गरज असलेल्या नाही. आणि हे एक्स्ट्रा आलेले पैसे आपण गुंतवणुकीकडे वळवू शकतो. म्हणजे जेव्हा मूड खराब असेल तेव्हा आपण घर साफ करायला घेऊन पैसे घालवण्यापेक्षा पैसे कमवू शकतो. आपल्या सवयी किंवा ज्याला आपण टेंडन्सी म्हणतो त्या जर आपण समजून घेतल्या तर त्या आपल्याला चांगले फायनान्शियल डिसिजन्स घ्यायला मदत करू शकतात. आणि चांगले फायनान्शियल डिसिजन्स तुम्हाला एका नव्या फायनान्शियल उंचीवर घेऊन जाऊ शकतात. आणि आपल्या निरीक्षणानेच आपल्या सवयींची आपल्याला माहिती मिळू शकते. आता इथे निरीक्षण म्हणजे काय, तर जे मी सुरुवातीला बोललो, आपल्या खर्चाची नोंद ठेवणे किंवा हिशोब ठेवणे. इथे दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर भर असेल तर तो म्हणजे वाचवलेले पैसे गुंतवणे. म्हणजे काय, जर तुम्ही महिन्याला अशा प्रकारे 500 रुपये वाचवले आणि ते आपण जर गुंतवले एखाद्या साध्या म्युच्युअल फंडमध्ये आणि फक्त तुम्हाला वर्षाला 12% परतावा मिळाला तर 25 वर्षात ते पैसे तुमचे 9.5 लाख रुपये होतील. म्हणजे जे पैसे वाया जाणार होते ते फक्त छोटे छोटे बदल करून तुम्ही पैसे वाचवले आणि ते पैसे 9.5 लाख रुपये झाले. हे फक्त आपण इथे 12% रिटर्न धरला आहे. आणि तोच रिटर्न मी जर 15% केला तर ते 16.5 लाख रुपये होतात. त्यामुळे जे पैसे हजारोचे लाखो आणि लाखोचे करोडो होऊ शकतात त्यांना होऊ द्या. म्हणतात ना, वाचवाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल म्हणतात, पण पैशाबाबतीत हेही चांगल्या प्रकारे लागू पडतं.